हॅलो डिअर फ्रेंड्स, इंग्लिश डीजी क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रो. आणि आज मी तुम्हाला असे 3 फॉर्म्युले सांगणार आहे की जे 3 फॉर्म्युले जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकले, समजून जर घेतले ना, तर तुम्ही इंग्रजी भाषेचे बॉस बनू शकता. बरोबर ऐकताय? आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच 3 फॉर्म्युले पाहायचे की ज्याच्यामुळे तुम्हाला इंग्रजी चांगल्या पद्धतीने शिकता येणार आहे. तर बघूया असे कोणते 3 फॉर्म्युले आहेत. तर मित्र, इंग्रजीचे 3 फॉर्म्युले पाहण्याच्या अगोदर आता तुम्हाला माहित आहे की 2 दिवसावर दिवाळी आलेली आहे आणि त्या दिवाळीमध्ये आपण स्पोकन इंग्लिशचा एक नवीन कोर्स आपण चालू करत आहोत. जर तुम्हाला त्या कोर्समध्ये जॉईन करायचं असेल तर फक्त पहिल्या 5 सीटसाठी आपण 10% डिस्काउंट ठेवलेला आहे आणि लिमिटेड स्टुडंट आहे. आपलं ऍप पण आहे इंग्लिश डीजी क्लास नावाचं, त्या ठिकाणी पण तुम्ही जाऊन माहिती घेऊ शकता. हा आपला मोबाईल नंबर आहे, त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. व्हॉट्सअप करून तुम्ही मेसेज करून पण माहिती घेऊ शकता. तर हे झालं आपल्या कोर्स बद्दल. आता आपण बघूया असे कोणते 3 फॉर्म्युले आहेत की ज्याचा वापर करून आपण इंग्रजीचे बॉस बनू शकता. तर बघूया कोणते फॉर्म्युले आहेत. मित्र, याचा पहिला जो फॉर्म्युला आहे ना, सब्जेक्ट प्लस V1 किंवा V2, सब्जेक्ट प्लस V1 किंवा V5, हा आपला पहिला फॉर्म्युला आहे. हा पहिला फॉर्म्युला. ओके. सेकंड फॉर्म्युला आहे आपला सब्जेक्ट प्लस V2 आणि तिसरा जो फॉर्म्युला आहे ना, सब्जेक्ट प्लस विल प्लस V1. तुम्ही म्हणाल सर हे 3 जे स्ट्रक्चर आहेत ना, तर 3 स्ट्रक्चर तर 3 टेन्सचे आहेत. यस, तुम्ही बरोबर ऐकताय, बरोबर सांगताय. हे 3 स्ट्रक्चर 3 टेन्सचेच आहेत, परंतु हे 3 टेन्स एवढे इम्पॉर्टंट आहेत. अनेक इंग्लिशच्या एक्सपर्टचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला इंग्रजी बोलायची असेल ना, तर टेन्स मधले 12चे 12 स्ट्रक्चर्स आर नॉट इम्पॉर्टंट. इफ ओनली यू आर डुईंग these 3 structures you can speak English fluently. कारण हे 3 स्ट्रक्चर आहेत ना, जवळपास इंग्रजी भाषेमधलं 70% वाक्य कव्हर करतात. आणि मग तुम्हाला टेन्स मधले 12चे प्रॅक्टिस करायची गरज नाही. सुरुवातीला तुम्ही 3ची जरी चांगली प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला इंग्रजी सहज बोलता येईल. तर हा जो पहिला स्ट्रक्चर आहे तो तुम्ही बरोबर सांगताय, हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर आहे. हे सेकंड स्ट्रक्चर सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे आणि तिसरं स्ट्रक्चर आहे सिंपल फ्युचर टेन्सचं. जेव्हा आपण इंग्रजी बोलायला लागतो ना, तेव्हा इंग्रजी बोलताना आपण 3 प्रकारचे वाक्य फार वापरत असतो. प्रेझेंट मधले वाक्य, पास्ट मधले वाक्य आणि फ्युचर मधले वाक्य. बरोबर आहे. मग जर तुम्हाला प्रेझेंट मधले वाक्य बोलायचे असतील तर सरळ तुम्ही हे स्ट्रक्चर वापरायचं. जर तुम्हाला पास्ट मधले वाक्य वापरायचे असेल तर तुम्ही त्यातले बाकीचे विचार नाही करायचा. कंटिन्युअसचा विचार करू नका, परफेक्टचा विचार करू नका. सरळ तुम्ही सिंपल पास्ट टेन्स मध्ये वाक्य करा. आणि जर तुम्हाला फ्युचर मध्ये बोलायचं असेल तर सरळ तुम्ही सिंपल फ्युचर मध्ये बोला. एवढं जर तुम्ही करू शकलात ना, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलता येईल. आता आपण याचा पहिला जो स्ट्रक्चर आहे ते बघूया. आता तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज दिस V1 अँड V5 V2 ते काय आहे बरं? यू नो दॅट हे क्रियापदाची रूप आहेत. तुम्हाला माहित आहे क्रियापदाची 6 रूप असतात. क्रियापदाचं बेस फॉर्म असतो, फर्स्ट फॉर्म असतो, सेकंड फॉर्म असतो, थर्ड फॉर्म असतो, चौथं रूप असतं आणि 5वं रूप असतं. बरोबर आहे. आणि हे जे रूप असतात ना, टेन्स नुसार, काळानुसार ते वेगवेगळे वापरावे लागतात. आता हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण क्रियापदाचं एक तर पहिलं रूप वापरतो किंवा 5वं रूप वापरतो. 5वं रूप कधी वापरतो आपण? जर क्रियापदाचं अगोदर जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल, एक वचनी करता असेल तर V5 वापरतो. आणि जर सब्जेक्ट अनेक वचनी असेल, प्लुरल असेल तर आपण V1 वापरतो. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्याला अपवाद आय आणि यू हे दोघं जण आहेत. हे दोघं जरी एक वचने असले ना, त्यांच्यानंतर V1च वापरतात. आता हा जो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे याचा वापर करून कसं बोलायचं ते बघूया आपण. तर जे डेली रुटीन आहे दिवसभरामध्ये, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जेवढे काही आपण ऍक्शन करतो त्या ऍक्शन तुम्ही या काळामध्ये बोलायच्या. म्हणजे जवळपास तुम्ही 100 जर वाक्य बोलू शकलात सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, तर या टेन्स मध्ये तुम्ही 100 वाक्य जर बोलू शकलात ना, तर तुमचं इंग्रजी बोलणं फार सोपं होणार आहे. तुम्हाला इंग्लिश लर्निंग करणं फार सोपं होणार आहे. जसं की पहिलं वाक्य काय असेल, आपण रमेश बद्दल बोलूया. रमेश 5 वाजता उठतो. हे वाक्य बोलायचंय.
तर मग काय होईल? रमेश wakes up at 5 AM. हे वाक्य झालं. तर हे वाक्य आपण या टेन्सचा हा सब्जेक्ट आहे आणि हे जे वेक्स अप आहे ना हे V5 आहे, कारण सब्जेक्ट सिंग्युलर असल्यामुळे V5 वापरतात. जर I wake up आता इथं I wake up होईल, I wakes up होणार नाही, कारण सब्जेक्ट I असेल तर त्यानंतर V1 वापरतो. ओके, at 5 PM. तर अशा प्रकारचे 100 वाक्य करायचे. रमेशच्या बद्दलच तुम्ही 100 वाक्य. रमेशने दिवसभरात काय करतो? He wakes up at 5 PM. He goes to the bath. He baths at 8 AM. He takes breakfast at 9 AM. He goes to school. He teaches in the school. He speaks with students. असे तुम्ही वेगवेगळे वाक्य या स्ट्रक्चरचा करून तुम्ही करू शकता. तर याची तुम्हाला किती वाक्य करायचे मित्र? तर दिवसभरामध्ये रमेशने काय करतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते वहीमध्ये लिहून काढायचे. या स्ट्रक्चरचा वापर करून किती वाक्य लिहून काढायचे? कमीत कमी 100 पेक्षा. म्हणजे रमेशची सगळ्या दिवसभरातल्या ऍक्टिव्हिटी आहेत ना, तर रमेश टेक्स लंच ऍट 12 PM. रमेश स्पीक्स विथ हिज फॅमिली मेंबर्स. रमेश कॉल्स टू हिज फ्रेंड्स. अशा प्रकारे दिवसभरामध्ये ज्या ज्या ऍक्शन केल्यात ना, तर त्या सगळ्या ऍक्शन तुम्हाला रमेश प्लस त्याचं वर्ब, त्याची ऍक्शन याचा यूज करून तुम्हाला करायचे. 100 वाक्य तुम्ही लिहून काढायचे, त्याची प्रॅक्टिस करायची. हे जर तुम्ही करू शकलात तर मित्र तर तुमचं काम सोपं झालं, तुम्हाला सहज इंग्रजी बोलता येणार आहे. आता आपण पाहूया दुसरं स्ट्रक्चर. याच्यामध्ये काय करायचंय? जे क्रियापद आहे ना, क्रियापदाचं सेकंड फॉर्म वापरायचंय. काय वापरायचंय? क्रियापदाचं सेकंड फॉर्म. तर मग आणि हा जो सिंपल पास्ट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स कशासाठी वापरतात? भूतकाळामध्ये. म्हणजे रमेशने काल काय केलं ते सांगण्यासाठी आपल्याला हे स्ट्रक्चर वापरायचं. रमेशने काय केलं? तो सकाळी 4 वाजता उठला. मग काय होईल? रमेश वेकअपचं ओकअप होईल. रमेश ओकअप ऍट 4 AM. तो 4 वाजता उठला. तो शाळेत गेला. ही वेंट टू स्कूल. त्याने जेवण केलं. ही टूक ब्रेकफास्ट. ओके, तो गावाला गेला. ही वेंट टू विलेज. तो मित्रांशी बोलला. ही स्पोक विथ फ्रेंड्स. दिवसभरामध्ये रमेशने काल काय केलंय हे सगळे वाक्य सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत लिहून काढायचे. काल काय केलंय रमेशने, लक्षात ठेवा. जसे इकडे आपण 100 केले ना, 100 सेंटेन्सेस, इकडे 100 केले ना, तसे इकडे पण 100 करायचे. हे आजचे टुडेचे 100 प्रेझेंट टेन्स मध्ये, आणि हे टुमारोचे 100. ओके, सॉरी, यस्टरडेचे 100. हे यस्टरडेचे 100. किती वाक्य झाले? हे 100 आणि हे 100. तुम्ही ऍक्शन वर्डच्या जवळपास इकडे 100 आणि इकडे 100, 200 ऍक्शनचे तुम्ही प्रॅक्टिस करता. जर तुम्ही हे 200 वाक्य जर बोलू शकलात ना, तर तुमचं इंग्रजी बोलण्याचं काम फार सोपं होणार आहे. ओके, तर काल तुम्ही काय केलं हे सगळे याचा वापर करून तुम्हाला सांगायचं आहे. आता तिसरं जे स्ट्रक्चर आहे मित्र, सब्जेक्ट प्लस विल प्लस V1. खरं तर शाल पण असतं, पण शाल मी मुद्दाम दिलेलं नाही. शालची गरजच नाही. तुम्ही विल जरी वापरलं तरी नो प्रॉब्लेम. यू कॅन ओनली यूज विल. ठीक आहे. तर हे सिंपल फ्युचर टेन्स आहे. तुम्हाला माहिती आहे सिंपल फ्युचर टेन्स कशासाठी वापरतात? भविष्य काळातल्या ऍक्शन सांगण्यासाठी. एखाद्या सब्जेक्टची भविष्य काळातली जी ऍक्शन असेल ना, तर ती सांगण्यासाठी आपण काय करतो? सिंपल फ्युचर टेन्स वापरतो. यासाठी तुम्हाला विल वापरायचंय आणि प्लस क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म वापरायचंय. ठीक आहे. आणि शक्यतो ही वाक्य आता आपण काय करायचे? उद्या रमेशने दिवसभरामध्ये काय करेल? दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जवळपास तो 100 ते 150 ऍक्शन करतो. ह्या सगळ्या ऍक्शन आपल्याला वहीमध्ये लिहून काढायच्या. जसं की रमेश विल, मी तुम्हाला उदाहरण सांगू. रमेश विल वेक अप इन द मॉर्निंग. रमेश विल वेक अप इन द मॉर्निंग. तो सकाळी उठेल. ओके. रमेश विल टेक लंच. रमेश विल टेक लंच. ओके, रमेश लंच करेल. ओके, पुढे रमेश विल ब्रश हिज टीथ. रमेश त्याचे दात घासेल. ओके, रमेश विल कॉम. इथं विल पाहिजे. रमेश विल कॉम म्हणजे रमेश केस विंचरेल. त्या सगळ्या ज्या ऍक्शन आहेत ना,
सकाळी उठल्यापासून दिवसभर झोपेपर्यंत. देन रमेश विल गो टू ऑफिस, रमेश विल वर्क इन द ऑफिस, रमेश विल डिस्कस विथ हिज कलिग्स. लक्षात येते तुम्हाला? सगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्ही दिवसभरामध्ये लिहून काढायच्या. म्हणजे या फॉर्म्युल्याच्या 100, या फॉर्म्युल्याच्या 100 आणि या फॉर्म्युल्याच्या 100, याच्यातून तुम्ही कमीत कमी मिनिमम 100 ऍक्टिव्हिटी लिहून काढायच्या. आणि मग त्या तिन्ही प्रकारच्या 300 जर तुम्ही ऍक्टिव्हिटी लिहून काढल्या तर तुम्हाला प्रॅक्टिस करायची, बोलायला लागायचं. तुम्ही जर या 300 जर ऍक्टिव्हिटी लिहून काढल्या आजची, कालची आणि उद्याची, तर आणि तुम्ही ते बोलायला लागलात की 5-6 दिवस तुम्ही बोलायची प्रॅक्टिस करा. आणि एक काम करा अजून, रमेशच्या ऐवजी मग तिथं काय वापरा? आय वापरा, वी वापरा, दे वापरा, गीता वापरा, सीता वापरा, सब्जेक्ट चेंज करा. म्हणजे तुम्ही सहज मित्र 1000-2000 वाक्य 4-5 दिवसामध्ये इंग्रजीमध्ये बोलायला लागतात. आणि मी तुम्हाला परत सांगतो, जर तुम्हाला एकदा या तिन्ही प्रकारच्या डेली रुटीनची वाक्य जर बोलता यायला लागली तर तुमची 70% इंग्रजी कव्हर होते. दॅट्स वाय दीज 3 फॉर्म्युलाज वेर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डिअर फ्रेंड्स. जर तुम्हाला हे वापरता आले तर तुम्ही इंग्रजीचे बॉस बनू शकता, हे मला तुम्हाला सांगायचं होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनचं बटन पण दाबा. आणि जर तुम्हाला आपला इंग्लिश स्पीकिंगचा क्लास पण जॉईन करायचा असेल तर या नंबरवर मला व्हॉट्सअप करा, किंवा हे आपलं ऍप आहे प्ले स्टोरला, या नावाने आहे ते डाउनलोड करा, किंवा आपल्या युट्यूबला चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला अनेक आपले व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला बघायला पाहायला मिळतील. तर धन्यवाद मित्र, थँक्यू.